तुम्ही राग करणार नाही खात्री झाली. तुमले राग येवा नाही बहिणी सोन पक्क ना. पाय पडीन माफी मागीन बोलस राग दर्जात बी नका बोलू ना बहिणी सोन. बाकी नाही पाहिजे नाही ऐकेल राज ना. बोल बोल आमले माहिती तू नीचच आहे तू किडा पाडशी बोल. अजिबात राग धरायचा नाही बहिणीवर पक्क ना. बोलू ना मग पक्क प्रॉमिस. हां खरं सांगू का बहिणीवर तुम्ही बाईसने जातपुरी लबाड राहत एक नंबरनी लबाड जात रास आहे मायच्यान कधी. आता शपथ खायलेले तुमले राग करायला बी चालावून. या बहिणीची लबाडी सांगच तुमले अनुभव होईन. तुम्ही कोटे कोटे लबाडी राहत बहिणी सोन तुमले बी मान्य करणं पडी नाही. पुरुष मंडळी तुम्ही या ना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा उष्णाला या पैसा खिसामा ठेवा. संध्याकाळी शर्ट कोणतील टांगी द्या. तुम्ही जेवण करल्या झोपिल्या. तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीला चालू असतो ना खिसा जाम लागला. तुम्हाला टीएल पैसाच मेन 500 उपाड देस. तुम्ही सकाळी मग पैसा मोजा. बाईली विचार काय 500 कमी वाट राहणार. आकू उलटा चोर कोतवाल कुठाटे वरतेन रा साहेब बहिण तुमले सुमारा नाही अक्कल नाहीये. मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावती हो म्हणा बाप बटा बरोबर राही घ्या 500 गई घ्या. मी इथला पानट सुरूच नाही. तुम्हाला पाहिजे 500 जमा करस मस्त रक्षाबंधनले जास्त 2 ग्राम सोनं बनायलेस आणि आपला जात माठी देस नाही. आपले सांगस मन भावनी काय नाही मला कानमाना बनाय. आपलं डोकं काम करत नाही. मागला फाडा मागे तू याची आले दूध सापडे नाही या 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं. तुम्ही लबाडी कोटे कोटे चाकू बहिणी सोन त्यांचं काय नुसतं घरमात लबाडी असं वाटस का तुमले. गली आली मा बी लबाडीत रास. आता बरोबर की बंगला बांधायला लागत गेट रास म्हणेशीन नाही ते पहिले अशा मोकळ्या गल्या राहत. अजून बी काही काही शहर असं शेतीच मोकळ्या गड्या नाही का. एक बाईनं 1.5 वर्षानं पोरगं होतं आणि दुसरं बाईनं समोर वट्टावरती पोरगं चालणं गे आणि 1-1.5 वर्षानं पोरगं शी करायला बशी गे. पोरगं शी करानं घरनी मालकीने देखील ना माय म्हणे एवढंचं पोरगं आहे काय उठाडू या शी करता करता यान शी वहिनी का त्यान माईल बलायली सुबरीन फेक दिन म्हणे. आई पोरगं शी करायनं तोपर्यंत घरनी मालकीन काम आवरायला चालणे गे. घर ना बाहेर येस तोपर्यंत अहो भाऊ शी करीन त्यान घर मागुशी घ्या. माय म्हणे बावड्या ती नेंग घ्या. बावड्यान मायल म्हणे ताई म्हणे काय होईन म्हणे तुम्हाला पिंट्याट शी करी घ्या. माय म्हणे तो ते घर माकी राहणार ना म्हणे. ताई मी का खोटं बोलसो का तुमले खोटं वाटस होईन आठ इंत की जा वट्टावर आगी जायला म्हणे. हा ते दही खालवून मग देखीच तरी हा म्हणून हा माय खरं शी करी जायला हा म्हणायला पाहिजे ना. दकेलोर सुद्धा सांगे मायो म्हणे म्हणा एवढसा पिंट्याना काय कार करसो म्हणे तो का असा कलर ना आगस का हो म्हणे. कितली लबाडी हो म्हणा बापरे. अरे 1 नंबरनी लब्बड जात रास राही रे. तेवढं बरं या को नाशिक मा राहणाऱ्या बाया नाहीत तशा. मी तताना सांग राहिलो बहिणी सोन तुम्हाकडनं काही सांगत नाही हो अक्का सोन मला अजून 5 मिनिटं थांब नाही आले. जे सांगतो ना पडत तथा नाही बहिणी सोन. घर मला बाडी गली आली मला बाडी तुम्ही म्हणसान महाराज बंद करू का नाही हो मुद्दा नाही आहे का तो ऊस काढ ना नको. तर लगून पोचू फक्त तुम्ही खिसाना बजेट ठेव जा. बोली कर लिहिले तुम्ही आणि शपथ बी खायले मायच्यान बी म्हणेल. या बहिणीच ना घर मला बाडी गली आली मला बाडी मग या लगीन गाणं म्हणतीस त्या खरा राहतस का. हा तुम ना लगीन ना गाणं आपला आहे राणी बाईस ना गाणं हे नवरी ना बाप गोडे उना वाजा गैरत उना मोती पैरत उना. खर्रास का बहिणी सांगते नवरी ना बाप गोडे उना वाजा गैरत उना मोती पैरत उना खर्रास ताई. 1 नंबरनी लब्बड जात रास राही रे. तो मोती पैरत उना तो याद ना बोचकत वाचकत उना आणि आई माय सांगस मोती पैरत उना म्हणे 1 नंबरनी लब्बड जात रास आहे. फक्त नाशिक ना बाया सोडीस नाही. गाणाच मला बडी काकाश्री अजून सांगस तुमले हा एक गाणं आहे ना आमना दोंडाचा मला लगीन चालू होतं चालू लग्न 2 दिवस वर होतं बाया रात्री गाणं म्हणतेस ना
रातली बाया गाणं म्हण राहते, एक काकू नवर देऊन करता गाणं म्हण राहते आणि नेमकं म्हणा गावमास कीर्तन होतं, कीर्तन करीन म्हणून अंगणमा काट टाकले आणि मस्त झोपेल होतो. मागली गेली ना गाणं बरोबर म्हण कानवर येत, ती माय नवर देऊन करता गाणं म्हण राहते. हे तथाईनु ना मना बापू ना निमित्ते समजी गवुना माय मना हिरोना, तथाईनु ना मना दादा उना निमित्ते समजी गवुना माय मना गोविंदावना. मी म्हणता आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही, गोविंदा देखील काही भेटाव नाही. आपला गावमा गोविंदाला यायला तर खिलिव म्हणतो मी, थंडा पाणी काय अंग धुईली ना गोविंदा खाना. आणि जी काकू गाणं म्हण राहते तीन कडे उपाय टाव म्हणतं, काकू मला गोविंदादा काढो पण म्हणतं. तो लाईट खाली उभा होता तरी ती की नाही इथला नियागार होता हो. तवच ना बरोबर झोपडी घ्या एक नंबर लब्बाड जात्राच म्हणता आई नाशिक ना बाया सोडीच नाही. तुम्हाला गाणाच मला बाडी आको त्याचा खेचर ना गाणं तुम्ही ऐकलेत का गुरुजी? माहिती तुम्ही ऐकले का? तिथे ऐकले का? याच ना खेचर ना गाणं. हे कोणी टाकी शिलगाई दिसू ती खाटली यंदा तिथल्या का उपादेव आहेत ना, शिलगाई निद्रा असू यंदा राहू देवाने ती खाटली उपाडीत माजू. कोणी टाकी अंगणमा खाट बानट सुरूच नाही. त्या गाणं म्हणू नका असं आपलं दुमत नाही, पण इथं देवाची भक्ती करत असताना देवाचं भजन गायला अजिबात लाजलं नाही पाहिजे. पहिल्या बाया देवना भजने म्हणेत, वावर माझा आहेत ना तरी रस्ता तरी चालता चालता देवना गाणं म्हणेत. कसं ऐका, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. जाडू जाडी पांडू पाणी सांगा पाखरानो, पंढरीची वाट मला गावाची मन्यानो, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला. पहिल्या बाईस ना गाणं गट्यावर गाणं म्हणत ना, त्या गट्यावर ना गाणं पायटा मग गट्यावर दळण पहिल्या बाया आणि त्या दळण दळण असताना गाणं म्हणत. त्या गाणाच माबी असे तथ्य होता ना, नवीन लग्न वय सुनबाई पायठेच रडायला लाग जाय असा गाणं होता. हो गट्यावर ना गाणं ते पुरुषले याद पडी घेत त्या गाणं. एक ओवी म्हणत तुम्हाला ध्यान माही जाईन. हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया का वनमा, बहिणी ना डोळे पाणी कसं वाचायचं ऐकाय कसा गाणं होता. आणि आतीने बाया लेकरे झोपाडती पोरे झोपाडती गाणं म्हणते, सोडी दे झुमकीतून चाल नाचू नको. काय वयन लागी बहिणी त्या लेकरेसले. हा अरे भक्ती करत असताना अंतकरणापासून करा नाही का, अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. खरं तर वेळ भरपूर झालेली 11:30 वाजलेले, जास्त वेळ तुमचा घे नाही करत. खरं तर वेळ भरपूर झालेली 11:30 झालेली. 11:30 का 11:45 वैयात देखा गडी गडे वैयात ना नाही. आज का गड आहे बिगडी घ्यात नेमका मी जसा मग त्या दिन गड आहे बंद पड जाते. वांधा नाही, मला तुमचं प्रेम कळतंय, तुम्हाला ऐकायचं आहे असं. पण कसं असतं ना, वेळेचं भान ठेवावं लागतं. हे सगळे महाराज मंडळी बिचारे काही काही प्रवास करतील, आता घरी जातील, बाकीनं काकडावं लागेल. काही सम शे का हा का मग काकडा तर बिचारा 8:12 लगून वाकडा होते ते काकडा काही करत नाही. म्हणून थोडं त्यांचाही भाव समजायला पाहिजे नाही का. हो, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. मला सांगायला स्वाभिमानाने नाव घ्यावं वाटते. आजचे आयोजक ज्यांनी सप्ताह आयोजित केलेला आहे, हां पोपटराव जेजूरकर आमच्या साहेबांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेले. एवढं मोठं भव्य दिव्य सप्ताह केलेला आहे.
जन्माला घातलंय ना अंतकरणापासून तुझी भक्ती करेल हा भाव आपल्या मनात असणं गरजेचं आहे नाही का. गाणं कसलंही असू दे भाव आपलं चांगले ठेवायचे बरोबर आहे ना. भाव देव प्रति ना ठेव आडे मनान सांगू आडे म्हणतात नाही. हा याच ना जाऊ दे तुम न बहिणी जाऊ माय वो वाको आमनं लय नाव यान सत्यान असो या आम नाच किडा पाडसो वाव मरी जायचो आम नाच किडा पाडसो माय. खरं तर तुम्हाला बोलेल तुमले बोलसो म्हणजे आड कीर्तन मग मन माय बी बटेल ना. हा पण तुम्हाला सांगतो तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये सगळ्या महाराज मंडळींच्या मनामध्ये तुम्ही आमच्या नजरेमध्ये आदिशक्तीचा अवतार आहात. जर मी विनोदात बोलत असेल मी तुमचा सहारा घेऊन कोणाला तरी इशारा देतोय म्हणजे सुधराने संधी देस मी. बाकी तुमना अधिकारी इतला मोठा आहे तुमना अधिकारी एवढा मोठा आहे मनसारखा रव्या काय शिकाडीन तुम्ही. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान. जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान. भगवंत तुमच्या पोटी जन्माला यायला तयार असतो एवढा अधिकार तुमचा आहे. मग माझ्यासारख्या पोरानं तुम्हाला बोलावं एवढं माझा थोडी ना अधिकार आहे बरोबर आहे ना. सगळ्या महिलांचा पाया पडून सांगतो थोडं विनोदात बोलतो राग कोणी धरायचा. तुमले म्हणते बोलत नाही मला फक्त यासले इशारा देणारच म्हणेन बोलणारच. तुम्ही अजिबात मनोर लायले नाही बहिणी सोन कसं राहस ना. नवरा बायकोन जर लाड भांडण राहिने ना संता संता मग बाई आहे ना पोऱ्याला कुटी काढत नवराला समजे जात निघा रे आपल्यावर बी राहायचं नाही. तसं मी तुम्हाला सार आली नियायले टकोर आणत बहिणीचं तुम्ही अजिबात म्हणले लायलेवान नाही. हो तुम्हाला सांगतो आटे तुमले भजन म्हणा सांगा बहिणीचं कोणती कोणती बाईन भजन म्हणा खरं खरं सांग. आको सरकाव आको सरकाव तुम्ही बी काय असं अंग टाक राह ना. बठ्ठा चौनस कर नाही यात सरकानं राही थोडंच राही ना ते 5 मिनिटं ल्या समजी. ते बाबान ते असले तरी दाखव द्या बिचार असले. पहिलेच सांगितलं तुमचा म्हणे बडीकडे ध्यान राहत. इथं बसलेल्यांपैकी 5% लोकांनी सुद्धा भजन गायलेलं नाही. आणि खरं तर देव त्या भक्ताचं काम करतो जो अंतकरणापासून देवाला शरण जातो किंवा अंतकरणापासून देवाची भक्ती करतो. अशा भक्ताचा देव काम करायला लाजत नाही. याच्यावर मला बोलायचं होतं तुकोबारायांचे विचार मांडायचे होते. इथं तुम्हाला भजन गायला सांगितलं इथं कोणीच भजन गायलं नाही का बरं. भजन बाकी ना जाण्याशी म्हणा 2-4 जणांशी बाकी नसेल देवनी काय दरादरी बी जायचे का. देवाच्या भजनाचा काहून एवढा कंटाळा करतात लोक काही कळत नाही. अरे भक्ती करायची अंतकरणापासून कशी करायची सांगू का तुम्हाला. जशी माझ्या राधेनं देवावर प्रेम केलं जसं राधेनं देवावर प्रेम केलं म्हणजे कसं प्रेम हो अंतकरणापासून. जर भगवंत दिसला नाही तरी वेडी व्हायची राधा बरोबर आहे की नाही. आणि आपलं कसं आहे आपला गलिमा मंदिर आहे तरी दर्शनला जावायला टाईम नाही आपले आहे की नाही. किती फरक आहे. राधा राणी एवढं वेडं प्रेम करत होती ना. तिचे भाव सांगायला मला आवडतात राधेचे क्योंकि मैं ही राधा भक्त हूँ भाई इसलिए मुझे राधा के भाव बताने में आनंद आता है. राधेचे काय भाव होते ऐका. हे तू हे दीवानी में काना तेरी दीवानी भी
भक्ती करायची, जितकं राधेचं वेडं प्रेम होतं तितकं देवावर वेडं प्रेम करायचं. अजून सांगू का, मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला आत्ताच की बाई गलित मंदिर तरी आपल्याला मंदिरात दर्शनाला जायला वेळ नाही, पण गोपिकांचा भाव तसा नव्हता. भगवंत दिसला नाही तर बेचैन व्हायच्या आणि अंतकरणापासून हाक मारायच्या. काय हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. मुरलीवाला विपरीत घडली, दिसत नाही मुरलीवाला विपरीत. हो कुठे कुठे रे शोध तुला सावडा मुरलीवाला, कुठे कुठे रे शोध तुला सावडा मुरलीवाला. असं ते रातभर का चाले ना जाणू. मला फक्त राधेचे आणि गोपिकांचे भाव सांगायचे आहेत, पण इथं भजन गायला सांगितले का इथं गात नाही. मग आटे देवनं भजन करा सांगू, आटे म्हणतात नाही. मी प्रवास करत असताना बसस्टँडला एक 75 वर्षाचं म्हातारं उभं होतं. 75 वर्षनं म्हातारं म्हण राहीन तर हे आस्ती निहायत निरात दारू पिनास मी नशामा खोटाना बोलाव धोके बसते. एक बुका मग मुका कटाक सो म्हणतो हाय वय या किडा पाडा नाही आणि पहिले कितला किडा पाडेल. कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. 75 वर्ष न म्हातारं म्हण राहील तर हे धोकेवा बाकी नसल्या तर असं वाटत पुरं करा, पुरं म्हण महाराज. अरे चाल जरी ती आवडली तरी सुद्धा आहे ना, भाव आपल्या भगवंताप्रतीचे असले पाहिजे. जसं की हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई, तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई, वो तेरे वास्ते में प्रभु घर छोड़िया गई. तेरे वास्ते में काना घर छोड़ा गई, तेरे वास्ते में घर छोड़ा गई. वो घर छोड़ आ गई मैं, द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई मैं, द्वार छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, द्वार छोड़ आ गई. तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में प्रभु घर छोड़ आ गई.
बाई ना म्हातारास ना तरुण भाऊसले आडे मनान सांगू ना तरुण भाऊ आडे म्हणतात नाही सरकिल्या थोडं सरकिल्या थोडं सण करतात ताती नका गाला गरमा आपलं काय बडं वारू घ्या ते फक्त आडमुल्ला टाक नाही सरकिल्या थोडं सरकिल्या बिचारा कवच ना बशी देखील ना बाकी ना नाही ना दिकी नाही ना बेकार आले तुम्हाला खरंच आणि मला खरंच बरं का माई माझ्या हिंदू धर्माचा आता मला स्वाभिमान वाटायला लागला 5 वर्षापासून मी अगोदर गायन करायचो लहानपणी मी गायन केलेलं आहे हे आपले छोटे महाराज आहेत का माई असं मी गायन करायचो कीर्तनामध्ये फक्त म्हातारे लोक दिसायचे तरुण दिसायचेच नाही पण आता अशी परिस्थिती 5 वर्षापासून म्हातारे बाबा 30% 70% तरुण असतात आणि मला स्वाभिमान वाटतोय माझ्या धर्माचा की माझा हिंदू तरुण जागलाय आणि परमार्थाकडे वळलाय पण नेम काटे भजन मनान सांग काटे म्हणतात नाही या बी मग या पडेल बी तडा आडे बोटनी रातना 11 पाय ड्युटीला चालू होत मोबाईल मा बोटे घालतात मन मा गुणगुणावतस हे पाखरा आजाद केले तुला भाऊ रे तू नाही आजाद कर तू पाखरू ऑलरेडी आजादच होत रे काका तून पाखरान पहिले टर राहिलो तर म्हणलं की बुंदी आलीच वाढा लावतो असं उलट तून पाखरू लगीन करीन जास ना 3 वर्ष म्हणतात 19 न पोरग कड्यावर राहस चौक मा बटेल राहस याना पाखरू याल दकीन सांगस 3 पोरगाले बघ भाऊ मामा कसा बसलाय कथा जाई तू ना पाखरा भाऊ आई पाखरं फक्त आहे ना याची खावान करता राहस रे काका हां फक्त तू मोबाईलनं रिचार्ज मारान करता दरी टेले रे बानट सुरूत नाले पाखऱ्यासाठी म्हणून काय फायदा होणार नाही पर चाल जरी ती असेल तरी आपल्या भगवंत प्रतीचा भाव चांगला ठेवायचा आणि चाल ते देवाच्यासाठी वापरायची जसं की चाल कसली असू द्या भाव आपल्या भगवंत प्रतीचे असणं गरजेचं आहे माई बरोबर आहे ना तर ऐका नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले तेरे ये किया देखते ही देखते वाले तेरे ये किया कन्हैया दिल तेरे नाम कर दिया कन्हैया दिल तेरे नाम कर दिया दिल तेरे नाम कर दिया कन्हैया दिल तेरे नाम कर दिया ओ नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले ये किया देखते ही देखते वाले ये किया कन्हैया पडला भगवंत होता पण ओळखूच आला नाही ननंदबाईच्या रूपात देव आलेला आहे घरात प्रवेश आहे माझ्या जगाच्या मालकानं चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण केलं आणि बाळंतपण केल्याच्या नंतर लगेच निघाले नाही तर 28 दिवसपर्यंत चोखोबाच्या घरामध्ये कामधंदा केली माझ्या जगाच्या मालकानं चोखोबाच्या घरामध्ये कामधंदा केली बायकोचं बाळंतपण केलं पुन्हा माझ्या बहिणींना मला सांगायला आवडेल चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण स्वतः जगाचा मालक येऊन करतोय याच्यासाठी त्या माईचं सुद्धा काहीतरी पुण्य असन बरोबर आहे ना एका ठिकाणी असं चरित्र आलेलं आहे की चोखोबाच्या पत्नीला मतलब बापाला दिसत नाही आणि रोज चोखोबा आंघोळ घालत होते एके दिवशी चोखोबानं पत्नीचा सहारा घेतला म्हणले मला सपोर्ट कर माझ्या बापाचा आंघोळ घाल बापाची आंघोळ घालत असताना म्हणजे चोखोबाच्या पत्नीनं सोयराबाईनं सासऱ्याची आंघोळ घातली आंघोळ घालताना हातातल्या बांगडींचा आवाज आला आणि बाबांनी ओळखलं आंघोळ झाल्याच्या नंतर चोखोबांना आवाज दिला म्हणले चोखा राजा तू रोज आंघोळ घालत होता तेव्हा आवाज कसला येत नव्हता आज बांगडींचा आवाज आला चोखा तुला शपथ आहे माझी खरं सांग बेटा कोण होतं चोखोबाच्या डोळ्यात अश्रू होते चोखोबानं सांगितलं बाबा मला शक्य होत नव्हतं म्हणून मी तुमच्या सुनबाईचा सहारा घेतला म्हणजे माझ्या पत्नीला बोलवलं सोयऱ्याला आणि सोयरा इथं होती सोयरानं तुमची आंघोळ घातलेली आहे चोखोबाच्या बापाच्या डोळ्यात अश्रू होते भगवंताला सांगितलं देवा
कळत नाही तेव्हापासून तुझी वारी करतोय रे, कळत नाही तेव्हापासून तुझी वारी करतोय, पण प्रत्येक वारीला दर्शन करून येतोय. कधी तुझ्याकडनं काही मागितलं नाही, पण देवा आज हक्कानं तुला सांगावं वाटतंय आणि हक्कानं मागावं वाटतंय म्हणले. पण मागायचं काय? तर देवाला सांगितलं माझ्यासाठी काहीच मागत नाही. ज्या सुनबाईनं सासऱ्याला बाप समजून आंघोळ घातली, त्या सुनबाईला जर काही संकट आलं तर त्या संकटात तुला हजेरी लावायची म्हणले. सासऱ्याची आंघोळ घालणाऱ्या सुनबाईचं स्वतः भगवंत बाळंतपण करतो महाराज. ही भक्तीची ताकद आहे. बरोबर आहे ना? हा, नाही ते गरमान गरमा जेठाने बी उभ्या राहत येत नाही, कारण तू तिने साडी बाथरूम माही फेक दिली होती बहीण, ती कसा उभी राहील? बरोबर आहे का नाही? हा, आपण कोणले मूठभर कर ते कोणी बी आपले पगभर करस. बरोबर आहे का नाही? हा, आपल्यावर आहे जग जिंकाना, म्हणून आपण चांगलं राहणं का बरोबर. बरोबर जगना मालक बाईनं बाळंतपण कराय ना. आता मूळ विषयावर येऊयात. भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो ऐका. आता इथं मूर्ती बसवली आहे, भगवंत बसलेले आहेत मंदिरात. इथं रजस्वला स्त्रीला मंदिरात प्रवेश नाही आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना माया? हो, रजस्वला स्त्रीला कमीत कमी 4 दिवस या मंदिरात प्रवेश नाही आहे. आपला भाव चांगला म्हणून आपण मूर्ती बसवत असताना प्राण प्रतिष्ठा करतो, म्हणजे त्या दगडाच्या मूर्तीमध्ये प्राण येतो. हा भक्ताचा भाव आहे ताई माई, हा भक्ताचा भाव आहे की दगडाच्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा केल्याच्या नंतर प्राण येतो. का कसरी मूर्ती दगडाची आहे, नास्तिक लोकांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर दगडाची मूर्ती आहे, तरी तिच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायला चालत नाही. पर किती उदार अंतकरणाचा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो, किती खालच्या लेवलचं काम करतो. आणि अशा खालच्या लेवलचं काम करत असेल, इतक्या खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल, तर अशा देवाला शरण जायला म्हणजे तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या. साधा भक्ती काज, साधा भया भक्ती काज, साधा भया भक्ती काज, साधा भक्ती काज, साधा भया भक्ती काज, साधा भया भक्ती काज, साधा भया भक्ती काज. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजले तर 11. तुमचा कीर्तनाची वेळ होती 9 ते 11. मला माहिती आहे मी 10 मिनटं लेट झालो. जास्त नाही अपेक्षा नका ठेवू. तुम्ही 8:45 पंचपदी चालू कर दिने, मी काय करसू? तुमले सुधारणा नाही कितलं खावा असं मी काय करू? तर 9 तर किती वाजेला 8:30ला स्टार्ट केलेली.
9:45 महाराजांचा कॉल आला मला. मी बोललो पण महाराजांना 9ला कंप्लीट चालू करा, म्हणजे 9 ते 11 कीर्तन होत आहे ना माई. पण तुम्ही आहे गेस करी नाही. 8:45 जाऊ दूर आहे तिने. काय हरकत नाही. तुम्ही एवढे लोक बसलेत, तुमचे ते 15 मिनटं काढून देण्याची जबाबदारी माझी. हां, तुम्ही बसा तयारी आहे ना. पण 15 मिनटं बोलू ना. बरं बरं, ऐका ना ऐका ना. तुम्ही म्हणसान तर 1 तास बोलेल, पण मला एक प्रश्नाचं उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. सगळ्या तरुण भावांना वाटतंय मी 1 तास बोललं पाहिजे, वाटतंय ना. बरं, तुम्ही सगळे लोक जॉबला असताना इथं काही ना काही ड्युटीला आहात. तुमची सकाळची ड्युटी आहे 10 ते 11 ते 5. 5 वाजेनंतर जर तुम्हाला जागावर ना कर्मचारी उन्हाने तुमले तटे थांब नाही, तुम्ही 30 पगार मा करतं का बेकार हुशार आहे तुम्ही मायच्या. ओव्हर टाईम ना लागलेतच ना. अरे विठ्ठल काही हरकत नाही. तुम्ही म्हणसान तर अर्धा तास बोलेल, काही टेन्शन घ्यायचं नाही. आपलं काय मला जिथलं लागा होतं तिथलं डिझेल लागी घ्या, ते वाचाडीन काय करणं आहे मला. हरकत नाही. तुम्ही बसायला तयार आहात तर मी सांगायला बिलकुल हायगाई करणार नाही. पण आता सगळ्यांनी काय करायचं आहे, हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं आहे. सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचं आहे. कोणी जागा सोडायची नाही. जागा सोडलीत कीर्तन बंद होईल, एवढं लक्षात ठेवा. आणि आको सांगतेस कीर्तन माई जर चालू कीर्तन मा कोणी उठीश नाही घे ना. नाही खरंच, मी सगळ्या गोष्टी विनोदात सांगतो म्हणून चांगल्या गोष्टी बी विनोदात नका घेऊ. काही काही गोष्टींचा नियम आहे. आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर आपण संसारी लोक आहात. आपल्याकडनं घडलेलं पाप आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं. आणि जो चालू कीर्तन मा उठीन जास ना, तो बटाच न पापलेन घर निघ जास. म्हणून चालू कीर्तन मा उठू नये. मग बाकीनाच ना प्रश्न. महाराज कीर्तन नंतर जावाल रस्ता मोकळा होस. पण कवय आमचे भजनी मंडळवाले महाराज लोक शेवटचं भजन गातात जय विठ्ठलचं. त्या भजनाची ताकद अशी सगळ्या पापाची होडी होती, मग तुम्हाला जायला रस्ता मोकळा असतो. हा कीर्तनाचा नियम आहे. म्हणून सगळ्यांनी जय विठ्ठलचं भजन, लास्टवाला भजन होत नाही तोपर्यंत जागा सोडायची नाही. हां, आता सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे, टाळी वाजून भजन करायचंय. जो भजन करणार नाही त्याला त्यान बाजूवाल्यांच्या पत्र भाऊ. पुरुष मंडळी हात वरती करा, करा वरती हात, करा सरळ हात. असा मैस ना शिंगणा अंगात वाकडा तिकडा नाही, सरळ हात करा. असं करा सरळ हात. मग कॅबिन वाला बी करा. हा, हरी विठोबा विठोबा